नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मागील 13 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे। मात्र महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्या महामार्ग प्राधिकरण आणि शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या पांडापूर गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। महामार्ग रुंदीकरणात जागा गेलेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। याकडे शासन आणि महामार्ग प्राधिकरण वारंवार दुर्लक्ष करत असल्याने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पांडापूरच्या ग्रामस्थांनी महामार्गाचं काम रोखलं। ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे याही प्रचाराच्या रणांगणात उतरल्यात। यावेळी त्यांनी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये रॅली काढून व्यापाऱ्यांसह कामगारांना मतदानाचं आवाहन केलं। ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली। मुख्यमंत्र्यांना राज्यभर प्रचारासाठी जावं लागत असल्यामुळे ठाणे मतदारसंघात मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे प्रचारामध्ये लक्ष देत आहेत। व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्याशी त्यांनी संवाद साधून नरेश म्हस्के यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान 13 मे रोजी संपन्न झालं। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रीतम म्हात्रेंनी सहकुटुंब मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं। देशाची होत असलेली प्रगती पाहता ती अशीच अखंडितपणे राहावी यासाठी उत्साहानं मतदार मतदान करतायत। सर्व मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळते असं मत यावेळी प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं। तर सकाळपासून मतदारांचा उत्साह पाहता या निवडणुकीत मशाल 100% पेटून उठेल यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही असे उद्गार पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी काढले आहेत। अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेला कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत गाव टाकणे हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला। पूर्वी गावात एखादा आजार आला की गावकरी घरदार बंद करून सकाळी गावातून बाहेर पडायचे आणि सायंकाळी घरी यायचे। यामुळे गाव निर्जंतुकीकरण व्हायचे। गावाबाहेर पडल्यावर ग्रामस्थ एकत्र जेवण बनवून जेवत असत। हीच परंपरा कुसुंबळे भागात पाहायला मिळाली। यावर्षी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत मधील कातळपाडा गावाला वेताळ देवाच्या उत्सवाचा मान मिळाला। यात मुंबई, पुणे, ठाण्यातील चाकरमानी देखील सहभागी झाले होते। उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। नागरिकांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन उरणचे आमदार महेश बालदी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी केलं। मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली। या मतदारसंघात एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे गेले। मात्र खरी लढत महायुतीचे श्रीरंग बारणे विरोधात महाआघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात होत आहे। 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ माजी खासदार संजीव नाईक यांच्या वतीनं ऐरोली मतदारसंघात प्रभागनिहाय प्रचार करण्यात आला। दिघापासून भाजप पदाधिकारी प्रभागनिहाय बैठक आयोजित करून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जोरदार कामाला लागा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। तसंच ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत म्हस्के यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं। 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रुती श्याम म्हात्रे यांनी उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथे आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री रीना म्हात्रे आणि बहीण श्रेया म्हात्रे यांनी आपलं बहुमूल्य मतदान करत देशातील मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला। पनवेल उरण परिसरात महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल पाहायला मिळत असल्याचं मत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केलं। 12 मे म्हणजेच मातृदिनाचं औचित्य साधून श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलने 20 लाखांची भरघोस मदत केली आहे। क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सहकार्याने श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन मुनोत यांच्यासह अन्य विश्वस्त मंडळींना धनादेश सुपूर्द केला। श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या वतीनं दुग्ध उत्पन्न न देणाऱ्या 95 गायींची सेवा केली जाते। शेतकऱ्यांना उत्पन्न न देणाऱ्या जनावरांना शक्यतो ते कत्तलखान्यामध्ये विकतात। संस्थेच्या वतीनं अशी जनावरं प्राप्त करून त्यांची सेवा केली जाते। तसंच आजारी जनावरांची शुश्रूषा केली जाते। रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं सुधागड तालुक्यातील तांबडमाळ चिंबोड हे गाव सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आलं।
तांबडमाळ चिंबोड येथे गाव विकास समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गाव विकास करण्याचा आणि आदर्श गाव करण्याच्या हेतूनं 2020 पासून प्रयत्न सुरू केले। स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने गावकऱ्यांनी स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली। गाव सुंदर दिसण्यासाठी गावातील महिला आणि युवकांनी अथक परिश्रम घेतले। मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते टेमपाले या टप्प्यावरील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम चेतक एंटरप्राइजेस आणि सनी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांच्या माध्यमातून संथ गतीने सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल ओपन अमरेला, खरवली, साले फाटा येथील ओव्हरब्रिजच्या बाजूचे सर्व्हिस रोड आणि नाल्याचं काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे। त्यामुळे साले, खरवली, पेण या पंचक्रोशीतील नागरिकांना मिनी डो, रिक्षा, एसटी चालक तसंच इतर वाहन चालकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे। ही बाब लक्षात घेता खरवली, साले फाट्यावरील रखडलेलं काम त्वरित पूर्ण करा अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।